माझी ऍड टाकली सर. हो बोला. हॅलो, हां बरोबर बोला. माझी ऍड टाकली ना तुम्ही. हो हा, मग तुम्ही एका विराटच्या मुलीची ऍड टाकली आहे ना, त्या आम्हाला जरा म्हणजे आम्ही मग ठरवायचा विचार करत होतो. बरं, कसं ठरवणार? आम्हाला त्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा कसं मार्ग भेटेल? मी कुठल्याही मुलीचे नंबर देत नाही. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. सर पूर्ण माहिती घ्या. हां मी 2 मुलं आहेत, अपत्य आहे. आणि जी विराट जी आहे हां गुजरातची आहे. हॅलो, हां हा, तर तुमची ऍड सर आम्ही वाचतो, मग त्याच्यामुळे आम्ही आपल्याला पण सोडवणारी सर आहे ऐका, सांगतो ऐका. माझ्याकडून काय चूक झाली ते सांगा. कारण विषय कसा आहे, मी कुठल्याही मुलीचे नंबर मी शो करत नाही, देत नाही. चुकी नाही झाली सर, ऐकून घ्या. हां फक्त त्या मुलीचा आम्ही कॉन्टॅक्ट कसं करायचं ते तुम्हाला विचारायसाठी आणि मोठा बोलू. आणि आत्ता कोण बोलत होतं मगाशी? हॅलो, मगाशी कोण बोलत होतं? तो मोठा भाऊ बोलत होता. तो पण तो काय असं तसं करायला लागला, तर जाऊ हां दे त्याच्याविषयी. ऐका ऐका. किती खर्च केला तुम्ही? हा, खर्च किती केला तुम्ही? मी पैसे भरले ना 800 रुपये. किती? 800 तुमच्या ह्याच्यामध्ये 1000 रुपये काहीतरी भरलेले आहे बघा. बरं माझी ऍड. बरं. आता आता त्या 1000 रुपयात मी काय काय केलं पाहिजे सांगा मला? हा, त्या 1000 रुपयात काय काय करू मी? काय नाही तुम्ही, मी पैशासाठी नाही बोलत. मग आम्हाला त्या मुलीपर्यंत कसं पोहोचता येईल ते विचारतो ऐका तुम्हाला. ऐका. तुम्ही, मला वाटतं तुम्ही मुलाचे वडील बोलताय, बरोबर? काय म्हणता सर? तुम्ही कोण बोलताय मुलाचे? नाही, मीच बोलतो स्वतः. तुम्ही स्वतः बोलताय? हां बरं बरं ठीक आहे. ऐका सांगतो साहेब. मी माझे व्हिडिओ जे आहेत, ऐका ऐका. मी पहिलं लग्न जमवायचो. पण एक मिनिट सर. हा, बोला. कुठेतरी थांबा तुम्ही. मी पहिलं ना लग्न जमवायचो. पण मी का जमवायचं बंद केलं माहिती आहे? कारण मला बऱ्यापैकी ना महापराक्रमी लोकं भेटली. आणि म्हणून मी लग्न जमवायचं बंद केलं. कारण लोकांची डोकी ना गरम असतात. पण त्यांना हे समजत नाही की समोरच्याचं प्रॉब्लेम काय असतात, हे समजत नाही. ऐका हां ना. हां. हो, आम्हाला त्या मुलीपर्यंत कसं पोहोचता येईल एवढंच आम्हाला सांगा. बाकी ऐका आम्हाला काय. ऐका ऐका. तुम्ही तिथे पोचायची गरज नाही. तुम्हाला लोकं ऑलरेडी बघतायत. आणि साहेब हे बघा, ऐका सांगतो. ऐका, थोडंसं ऐका माझं. आता हा, जस्ट हा, जस्ट ना कदाचित मी एका गरीब मुलीचा व्हिडिओ आता बनवणार आहे. हा. आता जस्ट मला बऱ्यापैकी कॉल येत असतात. फक्त कसं माहिती आहे, मी मुलींचे व्हिडिओ नाही बनवू शकत. कळलं? त्यांच्या परवानगीने बनवतो. हा, पण ते हां. आम्हाला पण तिथपर्यंत पोहोचता करायचं पण नाही. ऐका ऐका तरी. तुम्ही लोकांनी काय केलात सांगा? तुम्ही लोकांनी काय केलात? तुम्ही जे आहे माझं काम ना, ते वाट लावण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यामध्ये काय होतं सांगा? नुकसान तुमचंच होणार आहे. माझं नुकसान नाही होणार आहे. आता तो कोण भाऊ तुमचा, ऐका तरी. तो तुमचा मोठा भाऊ. तो आता काय हा, बोलला, पोलीस स्टेशनमध्ये जायचं. तर पोलीस स्टेशनला जायचं त्याने जायचं आणि माझी तक्रार द्यायची. मी जे करतोय ना, ते लीगली करतोय. कळलं ना? मी नाही, ते फक्त आहे मान्य. जाहिरातचे पैसे घेतो. आणि साहेब जाहिरातचे पैसे आता 3000 रुपये झालेत. माझं पूर्ण ऐकून. सर तुम्ही हां माझं ऐकून तर घ्या ना, मग हां तुम्ही हां बोला. मी हां. सांगतो. मी आता 3000 रुपये का केलेत माहिती आहे जाहिरातचे? कारण मी स्टँडर्ड लोकांनाच घेणार आहे. कारण असे नको आहेत की तुम्हाला पोटाला चटके देऊन पेमेंट करतायत आणि त्यांच्या मग ओढाताण होते. असले लोकं मला नको आहेत. अहो, लोकांनी तुम्हाला फक्त आम्हाला हां. त्या मुलीचा कॉन्टॅक्ट कसं होईल तेवढं विचारायचं होतं. नाही, मी कॉन्टॅक्ट करून देत नाही. मी मुलींचे नंबर स्वतः शेअर करणार नाही. करायचं. स्वतः मुली त्या करतील. हॅलो, त्या मुली स्वतः एकमेकांना कॉल करतील. तुम्ही आहे टाकले ना, कॉन्टॅक्ट कसं करायचं? अहो, मी टाकली नाही हो, तिने दिलेली आहे. मी टाकली नाही हा, आहे. तर तिचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही द्यायचा, तुमचा मी मी कॉन्टॅक्ट मी नंबर मी देत नसतो. मी स्वतः काही करत नाही. मी फक्त जे लोकं जाहिरात देतात तसं मी टाकतो. मला बाकी काही माहीत नसतं. मी त्याच्यावर स्पष्ट लिहितो बघा, खालती बघा, उल्लेख करतो मी. मी कुठल्याही भानगडीत पडणार नाही. अहो सर, हे मान्य आहे, पण आम्ही कॉन्टॅक्ट कसं करायचं? तुम्ही तुम्ही आहे करू तिथे. नका हो, तुम्ही नको करू. तुम्हाला ऑलरेडी लोकं करतील. कळलं? आणि हा व्हिडिओ बनतोय. हा व्हिडिओ मी लोकांसाठी बनवतोय. मी का बनवतोय? आणि हा व्हिडिओ पोलीस स्टेशनला घेऊन जा. आता जो हा, बनवतोय ना व्हिडिओ, तो पोलीस स्टेशनला हा, घेऊन जा. पोलिसांना हा. सांगा की हा माणूस फसवतोय, लोकांना लुटतोय म्हणून सांगा. हां? हो, हे सगळं तुमच्याकडे रेकॉर्डिंग होतंय. हो, तुमच्यावर त्या भरोसा आहे म्हणून हां. तुम्हाला फोन नाही, नाही. तो मोठा भाऊ आहे ना, त्याला हा व्हिडिओ दाखवा. आता मी जो बनवतोय, तो तुम्हाला मी स्पेशली पाठवणार मी तुम्हाला. आणि ते त्या मोठ्या भावाकडे द्या आणि तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला न्यायला सांगा. आता तुमचे पेमेंट किती 1000 रुपये घेतले आणि तुम्हाला लुटलं ना मी.
आता मी किती घेतोय माहिती आहे? आता 3,000 रुपये घेतोय. हो पण हां ते फुकटी जाऊन मी भरतच नाही का? नको, मला मला पैसे नको तुमचे. मला आता कळलं ना, मी आता लक्षात ठेवणार तुम्हाला. नाही पण ते कॉन्टॅक्ट कसं करायचं ते अहो विचारलं. साहेब ऐका, मी मुलींना कॉन्टॅक्ट करायला सांगत नाही कोणाला. मग मी इतर लोकांसारखं काम करत नाही. तुम्ही कोणाला तरी फॉलो करताय आणि ते मला हे करताय. मी ते काम करत नाही. सर ऐका मी ते काम घाणेरडं काम मी करणार नाही. मी काय करतोय माहिती आहे? तुम्ही तुमच्या मर्जीने एकमेकांना कॉल करता. नाही तुम्ही बरोबर आहे तुमचं मला बोलणं तुमचं मला पटलं हं. पण आता त्या मुलीला जर मला फोन करायचा म्हणजे विचारायचं असेल तर मी काय तिने करू शकतो? तिने काय सांगितलं? रेकॉर्डिंग ऐकला तुम्ही? काय सांगितलंय तिने? तिने सांगितलंय की मला घरी चालेल किंवा गावाला चालेल तिने स्वतःच्या आवाजात सांगितलंय? जे आईला सांभाळू शकतो तर मी सांभाळू शकतो आईला हो. म्हणून मला तो तुझा तो आवडला ना. बरोबर. पण तिने काय सांगितलं? अमोल गावडेने नंबर दिला पाहिजे असं सांगितलंय? हा तिने काय सांगितलं व्हिडिओमध्ये की अमोल गावडेने नंबर माझा दिला पाहिजे असं सांगितलंय? तिने नाही दिलं पाहिजे पण तिला शोधायचं कसं आपण आता? अहो शोधत बसू नका हो. ऑलरेडी तुम्हाला लोक बघतायत. कळलं? मी जर तिचा नंबर दिला ना साहेब तर मी गुन्हेगार होणार आणि मी जेलमध्ये जाणार लिगली. कळलं? मी ते धंदे करत नाही आणि घाणेरडं काम करायला मला आवडत पण नाही. समजलं ना? मी स्वेच्छेने काम करतोय. जे काय करतोय ना माझ्या मर्जीने करतोय. समजलं ना? हां. मी कुठेही फालतू धंदे नाही करणार. मला याच्यात आनंद भेटतो ते काम करतोय मी. मी पैशासाठी काम करत नाही. मी पैसे आता मी फी वाढवणार. का वाढवणार? मला फार कमी लोकं येऊ देत. माझ्याजवळ जास्त नको आहेत लोकं मला. उगाच नाही तर वायफळ लोकं येतील, टपोरी टाईप लोकं येतील, मुलींचे नंबर पाहिजेत म्हणून. मग ते नको आहेत मला. मला त्यापेक्षा कसं ज्यांना खरंच गरज आहे, जे खरंच थकले आहेत कुठे-कुठे फिरून, त्याच लोकांनी यायला पाहिजे आणि म्हणून मी कसं फी वाढवणार आहे. म्हणजे माहिती आहे वाढवू आम्ही मी फी दुसरं पण माझ्याकडे एक दोन स्थळं आहेत ती तुमच्याकडे पाठवणार आहे. नको पाठवू, नको. मी या लोकांना सांगत असतो. लोकांना सांगतो तुमची परिस्थिती असेल तरच भानगडीत पडा, नाहीतर भानगडीत पडू नका. तुम्ही इतर ठिकाणी शोधताय ते चांगली गोष्ट आहे. परिस्थितीचा प्रश्न नाही आम्ही समोरच्याला कॉन्टॅक्ट कसं करायचं एवढंच प्रश्न आहे. अहो तुम्ही करायचं तुम्हाला जर जाहिरातीत नंबर दिसत असेल तर करू शकता. असं कसं करणार? आता ते त्याच्यावरती क्लिक मारल्यानंतर काय सांगितलं तिने? ते ऐकायचं. पूर्ण व्हिडिओ ऐकत नाही तुम्ही. तिने स्वतःचा नंबर शो केलाय का? तिने स्वतःचा नंबर शो केलाय? मग तिच्या आईवर आपण मेसेज टाकू शकतो. हां मेसेज टाका. बघा तिने बघितलं तर बघितलं. चांगली गोष्ट आहे. फक्त साहेब एवढं सांगतो तुम्हाला, कुठे फसू नका. कारण कसं आजची दुनिया फसवेगिरी आहे. कुठे फसू नका. समोरून मुलगी लुटू शकते. ती मुलगी चांगली आहे. ती मुलगी जी आहे ना ती चांगली आहे. मला बोलण्यावरून तर चांगली वाटते. पण मी कोणाची गॅरंटी देऊ शकत नाही. मी धड तुमची देऊ शकत नाही, धड तिची देऊ शकत नाही. आणि म्हणून मी लग्न जमवत नाही. मी फक्त जाहिरात टाकतो. माझा वापर हे बघा मी 20-22 वर्ष मी आज काम केलं मी. मला बऱ्यापैकी अनुभव आहेत. बरे वाईट अनुभव भरपूर आहेत. आता तो तुमचा मोठा भाऊ ते पोलीस स्टेशनची भाषा करतोय ना, तर त्याला माहिती नाही आहे माझ्याजवळ बऱ्यापैकी मोठे-मोठे लोकं बसले आहेत. आणि महाहरामी लोकं पण माझ्यासमोर बसले आहेत. कळलं ना? सगळ्यांना पुरवून उरलोय मी. कारण काय? मी रीतसर कायद्याने लीगली आहे. मी कुठे बनवेगिरी करत नाही, कोणाला फसवत नाही. हां? त्यामुळे कसं हा व्हिडिओ मी सगळ्यांसाठी बनवतोय. कशाला? लोकांना समजावं मी काय करतोय. आणि मी हे बघा मी चांगलं व्यवस्थित जमवत होतो हो लोकांची लग्न. पण मी जमवायची बंद का केली? की लोकांची मागणी तसा पुरवठा. लोकांनी जर शिवीगाळ मला करायला लागले, तर मी कशाला जमवणार? मी जमवायचं बंद केलं. आणि म्हणून मी आता जाहिराती घेतोय. कारण मला असलं नको आहे. मी शिवीगाळ कोणाची ऐकणार नाही. तर मी चांगलं काम करतोय ना. माझी जी जाहिरात टाकली आहे ना ती थोडी रिपीट कराल का परत तर मला गरज आहे हो. काय करू सांगा मला? फक्त परत रिपीट करा ना आता नवीन त्याच्यावर टाका ना. काय करू सांगा मला? फक्त ऍड परत रिपीट करा ना. करतो रिपीट. टेन्शन घेऊ नका. हे बघा ऐका मला आता वेळ आहे म्हणून मी करू शकतो. इतरांचं नाही करणार मी. नाहीतर बाकीचे पण जागे होतील असं रिपीट करा म्हणून. आता वेळ आहे. दसऱ्यानंतर मला अजिबात वेळ नसतो. हां? अजिबात म्हणजे अजिबात वेळ नसतो. काय करू सांगा? काय बदल करू त्याच्यामध्ये? ऐका ना बदल नका करू काय बदल काय करणार असेल तर मी बघा माझ्या जेवणाची आमची खूप माझ्या मुलाची माझी हाल होती. हां. टेन्शन घेऊ नका हो साहेब. मला कळकळ आहे हो. हे बघा तुम्ही कितीही मला शिव्या दिलात ना, तरी मी जे करतो ते मनापासून करतोय. समजलं ना? ते भाऊला तुमच्या माहिती नाही आहे मी काय करतोय. त्याने व्हिडिओ माझे बघितले नाही आहेत.
मी जे करतो ना, मी कोणाला मला एकसुद्धा कोण म्हणजे एकसुद्धा श्राप नाही देणार कोण माणूस. कारण मला याला प्रचंड खर्च येतो. आता हे व्हिडिओच्या माध्यमातून लग्न का जमवतोय सांगा? कारण पहिल्यांदा जे करायचो त्याला जाहिरातला प्रचंड पैसा लागायचा. भयंकर पैसा लागायचा. आता मला जाहिरात करायची गरज नाही, कारण आता माझी स्वतःची जाहिरात कंपनी आहे. आता आता मला यूट्यूबच्या माध्यमातून प्रचंड लोकं बघतायत. समजलं ना? असं. ठीक आहे, मी तुमची जाहिरात रिपीट करूया आपण. हां, टेन्शन घेऊ नका. आता मला वेळ आहे म्हणून आपण करू शकतो. हां? सर हां, बोला. ऐका ना, हां, बोला. त्याच्यामध्ये असं स्पष्ट करा, तुम्हाला ते पण मी सांगायला तयार आहे. ऐका. इथे बोलू नका. हा व्हिडिओ बनतोय. इथे बोलू नका. पण आपण ना काय करूया माहिती आहे? मी दुसरा तुम्हाला कॉल करतो पुन्हा. मग त्यावेळी आपण बोलूया. हां? टेन्शन घेऊ नका. अजिबात टेन्शन घेऊ नका. मला काळजी आहे. हां, मला काळजी आहे खूप. कारण मला कळतंय. आणि झालं ना, माझं कुटुंब पुढे चालेल. हां, फक्त एवढंच मला चिडायला होतं. कारण हे बघा, मी कशाला चिडतो सांगतो. कोणी जर सांगितलं मुलींचा नंबर दे, मी अजिबात देणार नाही. मी स्पष्ट पुन्हा सांगतो, मी कुठल्याही मुलीचा नंबर मी देणार नाही. हां? कारण त्या गुन्ह्यात मी अडकणार नाही. कुठे काय लफडं झालं, एक विचार करा. काय लफडं झालं तर मी जेलमध्ये जाऊ का? तुमचं चांगलं पण करायचं आणि उगाच माझी वाट लागणार. माझं कॅरेक्टर बाद होणार. कशाला ते? हां? मग सर उद्या फोन करा. हां, मी तुम्हाला फोन करतो ना, त्यावेळी तुम्ही तुमची माहिती सांगा. टेन्शन घेऊ नका. हां, होणार तुमचं काम. काम होणार आहे, घाबरू नका. होणार. टेन्शन घेऊ नका. आता इथे साहेब क्लू देऊ नका कुठले जास्त. हां, मी फक्त हा जनरल व्हिडिओ बनवला आहे लोकांना कळावं म्हणून. का नाही तर लोकं सगळे म्हणणार की असं तसं. मला काही फरक पडत नाही हो साहेब. हे बघा, लोकांनी सांगितलं की अमोल गावड्यांवर आरोप झाला किंवा काय, मला काही फरक पडत नाही. मी कसं आहे मला माहिती आहे. समजलं ना? मी तळमळीने काम करतोय. मी लहानपणापासून काम करतोय. मी आत्ता नाही करत आहे. मी मी जे हां, जे टेबलवर बसायला लागलो ना, त्याला 22 वर्ष झाली आणि बाकी मी पूर्वीपासून काम करतोय मी. तब्येतीचं काय होईल हो, असं काय टेन्शन घेऊ नका. हे पहा, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी काम करणार मी. आणि त्याच्यानंतर माझी मिसेस करेल काम. म्हणून मी आता मिसेसला तिचा चेहरा दाखवते लोकांना. फक्त कसं होतं, लोकांना कळायला पाहिजे की लग्न जमत नाही आहेत आता. खूप कठीण झालं आहे. तरीसुद्धा लग्न मी जमवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात जर व्यत्यय आला तर दुसरा कोण पर्यायच नाही आहे. कोणी नाही करणार लग्न. ऐकून घ्या, मला विधवा पण चालेल किंवा तलाक झालेली असेल किंवा परीक्षा झालेली असेल तर कुठे पण चालेल. काही टेन्शन घेऊ नका. करूया आपण. हां, मी व्हिडिओ बनवतो तुमचा. टेन्शन घेऊ नका. 100% बनवतो. घाबरू नका तुम्ही. फक्त विषय कसा, तुमचा जो भाऊ बोलला उलटं-सुलटं काय, ते खूप वाईट वाटलं मला. कारण ॲक्च्युअल मी ज्या तळमळीने बनवतोय, आता भले मला व्हायरल व्हायला वेळ लागेल थोडासा. त्याच्याजवळ मी आता परत जाणार नाही. तुम्ही मला उद्या, मी तुमच्या फोनची वाट बघतो सर. मला जरा request करा. किती वाजता करू सांगा तुम्हाला फोन? तुम्ही कधीही करा. दुपारी. किती वाजता करू? तुमच्या आवडीनुसार. किती वाजता करू? तुम्ही सांगा, तुम्हाला कधी टाइम आहे. तुम्ही सांगा हो, टेन्शन घेऊ नका. माझं हेच काम आहे. उद्या देवी बसल्यानंतर करा. 11-12. केव्हाचं? दुपारचं? होय. हां, दुपारी करतो मी. हां, चालेल. हां, दुपारी करतो मी तुम्हाला. तुम्ही उद्या कामावर नाही जाणार? मी उद्या कामावर, पण मला कामावर फोन उचलायला अलाउड आहे. आहे ना? हां, ठीक आहे. तरी पण परवानगी घेईन मी तुमची आणि मग करेन कॉल. मग तुमचं नाव माझ्याकडे सेव्ह केलेलं आहे. जर मी तेवढ्यात फक्त एवढंच साहेब सांगतो, लक्षात घ्या. मी कुठल्याही मुलींचे फोन नंबर मी चुकूनही देणार नाही. मी समोरच्याच्या परवानगीने बनवतो. तुमचासुद्धा व्हिडिओ तुम्ही जे व्हिडिओ बनवता ना, तुम्हीसुद्धा तुमच्या परवानगीने बनवतो मी. असं कोणाची जाहिरात करता येत नाही. कळलं ना? हां, हे लक्षात घ्या. मी फक्त लोकांचं चांगलं व्हावं म्हणून मी प्रयत्न करतोय. त्याचा गैरवापर होता कामा नये. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. 100% माझं काम होईल. होणार हो, घाबरू नका, होणार. आणि मला तुम्ही लोकांनी हे बघा, तुम्ही तुमचाच व्हिडिओ शेअर करा असं म्हणत नाही. तुम्ही कुठलाही व्हिडिओ शेअर केला तरी ऑटोमॅटिक सगळ्यांची लग्न जमणार आहेत. पण लोकं शेअर करायला बघत नाही. लोकांना वाटतं काय, आपलंच झालं पाहिजे. असं नाही करायचं. कुणाला मी जर प्रामाणिकपणे शेअर करतोय तर तुम्ही सुद्धा करू शकता ना. मी स्वतः पैसा पण लावतो इथे, तुम्हाला माहिती नाही आहे. मी माझ्या यूट्यूबची जाहिरात पण करत असतो. कळलं ना? मला पैसा पण लागतो इथे. ठीक आहे, असू दे, काय टेन्शन घेऊ नका. उद्या मी कॉल करतो तुम्हाला 11 वाजता. हो, चालेल सर.
हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.